नमस्कार सगळ्यांनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गुळांबा। तर कृती पाहूयात। घेतलेले आहेत 2 आंबे। तर हे घट्टच हवेत, तर हे धुवून छान आपण पुसून घेऊयात आणि त्यानंतर वरचं सालपट मी काढून घेणार आहे। ह्याचे असे टोक कट करून घेऊया। आता वरचं साल मी हे काढून घेणार आहे या प्रकारे। तर दोन्ही आंब्यांची सालं काढून झालेली आहेत। आता किसणीवरती हे आपण किसवून घेऊयात। तर याप्रमाणे आपला किस निघेल, याप्रमाणे दोन्ही आंबे आपण किसवून घेऊयात। तर आंबा आपला किसवून झालेला आहे, जवळजवळ 2 वाटी किस निघालेला आहे। आता आपण गूळ किसवून घेऊयात। तर याप्रमाणे चाकूने बारीक गुळाचा किस पाडून घेऊयात। तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता आपण त्याच्यात किसवलेला आंब्याचा किस घालून घेणार आहोत। तर आंबट चिक्काचा आंबा असेल तर तो तुम्ही धुवून घ्या। तर हा आता केळी आंबा आहे आणि थोडासा गोड असतो, त्यामुळे मी धुतलेला नाही आहे। आंबट आंबा असेल तर धुवून घ्या। आता आपण हे छान परतवून घेऊयात आणि जरासं ह्याच्यातलं पाणी वाफून गेलं किंवा वाफ लागली आंब्याला की आपण ह्याच्यात गूळ घालणार आहोत। तर आता आपण ह्याच्यात किसवलेला बारीक गूळ घालून घेत आहोत। तर 2 वाटी आंब्याचा किस निघालेला असेल तर तेवढंच 2 वाटी गूळ घ्या। आता एक 5 मिनिटं फिरवलं की गूळ विरघळला जाईल। तर गूळ विरघळला आहे आणि तो थोडं पातळ झालेला आहे सारण। तर ते थोडंसं आंबा शिजेपर्यंत आणि थोडासा घट्ट होईपर्यंत आपण ते झाकून ठेवूयात। तर एक 5 मिनिटासाठी मी ते झाकून ठेवत आहे। तर 5 मिनिटांनंतर आपण पाहूया झालाय का आपला गुळांबा। मस्त शिजलेला आहे आणि गूळ घातल्यानंतर जे पाणी झालेलं होतं ते आता थोडंसं घट्ट झालेला आहे। एकदम पण घट्ट पाक असा करायचा नाही आहे, नाहीतर मग गुळांबा एकदम घट्ट होऊन जाईल। तर याप्रमाणे असू द्या। आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत चेचलेल्या 4 लवंगा आणि थोडीशी वेलची पावडर। ते छान मिक्स करून घेऊया। तयार झाला आपला गुळांबा। तर गॅस बंद करून घेऊया। तर गुळांबा तयार झालेला आहे। हा अजिबात पाणी न लावता केलेला आहे, त्यामुळे जवळजवळ 6 महिने ते वर्षभर सुद्धा टिकू शकतो। तुम्ही काचेच्या भरणीत हा भरून फ्रीजमध्ये ठेवू शकताय आणि वर्षभर वापरू शकताय। तर खाण्यासाठी तयार झालेला आहे आपला गुळांबा। तुम्ही हा ब्रेड सोबत, चपाती सोबत, आंबोळी सोबत किंवा भाकरी सोबतही खाऊ शकताय। तर कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा। धन्यवाद सगळ्यांनो।